नमस्ते, मी कॉम्रेड हनुमंत कोळी. आता द्राक्षाचा सीझन चालू होणार आहे. या संदर्भात काल जतचे तहसीलदार माननीय प्रवीण दानोकर साहेब यांना शेतकऱ्यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये असे सांगण्यात आले की हे व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची फसवणूक होते आणि त्या संदर्भात उपाययोजना करण्यात यावी असं एक निवेदन दिलेलं आहे. काय होतंय, व्यापारी माल नेतोय, पैसे निम्मे देतोय, निम्मे देत नाही, शेतकरी परत ते व्यापारी गावत नाही. त्यामुळं तहसीलदार साहेबांना मी ह्या सगळे मुद्दे पटवून सांगितले. त्याने आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरच या संदर्भात एक कमिटी, एक अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन एक कमिटी करण्यात येईल. यामध्ये पॉलिटिशियन असेल, कृषी विभाग असेल, मार्केट कमिटी असेल, इतर ज्या कार्यालय प्रमुख आहेत त्यांना बोलवून एक बैठक लावण्यात येईल. त्या बैठकीमध्ये प्रत्येकाला जबाबदारी देण्यात येईल असे कालच्या आम्हाला निवेदनामध्ये सांगितलेलं आहे. कारण दरवर्षी व्यापाऱ्यांच्याकडून द्राक्ष शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. वर्षभर द्राक्षे आपल्या मुलासारखं सांभाळून ते द्राक्षे पिकवले जातात. त्यामुळं त्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही काल संघटने वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेत आहे. लवकरच प्रश्न मार्गी लागेल. तरी एवढंच बोलतो, थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.